विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ बघितले की एमसीक्यू ची तयारी होणार आहे. व्हीएसए व्हेरी शॉर्ट आन्सरची तयारी होणार आहे. बरं हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे त्याची एक पीडीएफ मी बनवली, लक्षात घ्या. आणि ती पीडीएफ तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे. हा व्हॉट्सअप ग्रुप इमिजिएटली जॉईन करा आणि त्या पीडीएफ मधले प्रश्न करा. जर ऑलरेडी तुमच्याकडे डिस्टिंग्विशचे आन्सर असतील तर गरज नाहीये, पण नसतील ना तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून इमिजिएटली पीडीएफ पहिले डाउनलोड करा. बरं, आपण काय घेणार आहे? एमसीक्यू. अजून काय? व्हीएसए. अरे पण टायटल काय व्हिडिओचं? ऑल इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश. हां, हाच फरक ना वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला कळायला पाहिजे होता, पण आत्ता कळाला तरी छान. म्हणतो ना, देर आहे पण दुरुस्त आहे म्हणूया आपण. मग आता लक्ष द्या व्यवस्थित. मी डिस्टिंग्विश घेणार आहे अॅमीटर वर्सेस व्होल्टमीटर. ओके. मला सांगाल का तुम्हाला? तुम्ही मला सांगू शकताय का बघा, की अॅमीटर आणि व्होल्टमीटर हा जर डिस्टिंग्विशचा पॉइंट करायचा असेल, तर तुम्ही सेपरेटली अभ्यास केलाय का? केलाय. बरोबर आहे. तुम्ही 4 पॉइंट केलेत. मग इथं चुकलाय, तुम्ही लक्षात घ्या. डिस्टिंग्विशची गरजच नाहीये. तुम्ही सेपरेटली अॅमीटर, सेपरेटली व्होल्टमीटर करायला पाहिजे होता. आणि ते केल्यानंतर करायला पाहिजे होतं म्हणजे केलाय रे तुम्ही, आणि त्याच्यावरच डिस्टिंग्विश जमलं पाहिजे. विचार करायला जमला पाहिजे. आता सांगतो. व्होल्टमीटर मध्ये गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइल बरोबर हाय व्हॅल्यू रेझिस्टर सेरीज मध्ये जोडतात. तर त्याचा रेझिस्टन्स सेरीज अरेंजमेंट वर जास्त असतो. म्हणजे याचा रेझिस्टन्स कसा असतो? हाय. ओके. म्हणजे व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स हाय पाहिजे. याचा कसा असणार आहे? मग ऑब्व्हियसली लो. का? कारण त्याच्या कॉइल बरोबर एक लो व्हॅल्यू रेझिस्टर पॅरलल मध्ये जोडतात. मग आता पहिला पॉइंट सांगू तुम्हाला. तेव्हा ह्याचा रेझिस्टन्स कसा असणार आहे सांगा? लो. आता इथं प्रश्न बघा. व्हीएसए. व्हॉट इज शंट? व्हॉट इज शंट? व्हॉट इज रेझिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर? आता नॉर्मली व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स हाय असणार आहे, पण आयडियल असेल तर तो इनफायनाइट असणार आहे. बर, अॅमीटरचा रेझिस्टन्स कमी असणार आहे आणि कमीत कमी आयडियली येतो, झिरो होणार आहे. सांगतो हेच प्रश्न आहेत व्हीएसए. तुम्हाला प्रत्येक प्रश्नात प्रत्येक डिस्टिंग्विश करत असताना असा पॉइंट आज करायचंय, रिवाइज करताना आत्ता करायचंय, लगेच करायचं, लक्षात घ्या. ओके. बरं, आता ह्याचा ऑलरेडी रेझिस्टन्स काय आहे? तेव्हा सर्किटमध्ये जोडताना परत सेरीज मध्ये जोडला तर वाढेल की रेझिस्टन्स? नाही चालणार. तेव्हा जोडताना व्होल्टमीटर नेहमी पॅरलल मध्ये जोडतात, अॅमीटर सेरीज मध्ये. आता डिस्टिंग्विशचे पॉइंट. हा करंट, पोटेन्शियल डिफरन्स, त्याचं फंक्शन. बाकीचे पॉइंट तुम्ही करा, लक्षात घ्या. व्हिडिओ थांबवा, व्हॉट्सअप ग्रुप पहिला जॉईन करा, सगळी पीडीएफ तुम्हाला देतो. इश्यू काय सांगतो विचारा की आम्हाला. अॅमीटर व्होल्टमीटर केलंय, सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगल केलंय. अरे पण फ्री व्हायब्रेशन फोर्स व्हायब्रेशन केलंच नाही तुम्ही. डिस्टिंग्विश केलेला नाहीये, मला माहितीये. तो करा. आपल्या पीडीएफ मध्ये हा दिलेला प्रश्न आहे, फेब्रुवारी 2023 ला आलेला आहे. तो केला पाहिजे. नावातच आहे, नावातच आहे. फोर्स व्हायब्रेशन. विचार करा. फोर्स व्हायब्रेशन म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला असणार आहे, लक्षात घ्या. एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला असणार आहे. ओके. आणि ते नॅचरल. ओके. डिस्टर्ब फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन अँड रिलीज. तुम्ही बॉडीला नुसतं इक्विलिब्रियम मीन पोझिशन पासून अँप्लिट्यूड पण द्या, तुला थोडेफार रिलीज करा. आपोआप ऑसिलेशन स्टार्ट होणार. त्याला आपण फ्री व्हायब्रेशन्स म्हणूया आपण. आणि तिकडनं फोर्स. बाकीचे पॉइंट तुम्ही करा. करा म्हणजे करावं लागणार आहे. हा व्हिडिओ थांबवा आता, पॉज करा आणि हे प्रश्न पहिल्यांदा करा. अजून काय राहतो तुमच्याकडनं माहितीये का? हा एक प्रश्न राहतो. फोर्स व्हायब्रेशन. आता रेझोनन्स पुन्हा वेगळंच आहे. रेझोनेटिंग कंडिशनला बॉडी व्हायब्रेट होते जोरात, लक्षात घ्या. म्हणजे त्या केसमध्ये अँप्लिट्यूड मॅक्सिमम असते आणि इथं कशी असते? स्मॉल असते, लक्षात घ्या. कशात? नॉर्मल व्हायब्रेशन मध्ये अँप्लिट्यूड स्मॉल असते. जेव्हा दोन ऑब्जेक्टची फ्रिक्वेन्सी मॅच होते तेव्हा रेझोनन्स होतो, तेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त, अँप्लिट्यूड जास्त असते, लक्षात घ्या. प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्ह. आता हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. ह्याच्यात नोड आणि अँटी नोड बद्दल ना, जेव्हा तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स याच्या सेपरेटली कराल, तेव्हा नोड आणि अँटी नोड मध्ये डिस्टन्स किती असतं? नोड टू नोड किती असतं? अँटी नोड टू अँटी नोड. म्हणजे डिस्टिंग्विशचे हे पॉइंट करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. हा राहतो. सगळ्यात महत्वाचा हा राहतो. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. ज्या लोएस्ट अलाउड फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन असतात त्याला हार्मोनिक्स म्हणायचं. ओके. ज्या हायर असतात पण मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर नोन ॲज ओव्हरटोन. प्रत्येक ओव्हरटोन प्रेझेंट असतो. काही मध्ये बघा ओन्ली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे इव्हन हार्मोनिक्स प्रेझेंट नसणार आहे त्याच्यात.
पाईप क्लोज ॲट 1 असेल तर 1 एंड असेल तर ओन्ली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट असतात. बरोबर आहे? मग त्या केसमध्ये इव्हन प्रेझेंट असू शकत नाही. म्हणजे हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट, बट ओव्हरटोन आर ऑल्वेज प्रेझेंट. हा एक डिस्टिंग्विशचा पॉइंट नाहीये, तर तुम्ही लिहू शकता लक्षात घ्या. ओके. म्हणजे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन बद्दल सेपरेटली प्रश्न येऊ शकतो. मग पोलार आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक ऍड करा. मी तुम्हाला सांगतो ऍड करा पोलार अँड नॉन पोलार डायइलेक्ट्रिक इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. मग इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये ऍड करा सेरीज वर्सेस पॅरलल अरेंजमेंट. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक मधले 2 डिस्टिंग्विशचे प्रश्न करायचे लक्षात घ्या. आता तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे एंड पर्यंत बरं का लक्षात घ्या. इथून पुढे मी जे तुम्हाला प्रोव्हाईड करेन ना, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. आता 6 मिनिटं झालेत. पुढचं दाखवायला मला अजून 2 मिनिटं लागतील लक्षात घ्या. माझे छोटे-छोटे व्हिडिओ असतील, पण काम तुम्हाला करावं लागणार आहे. फायनल टच द्यावं लागणार आहे. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन पण ॲड करा. त्याच्यानंतर न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन करा. फिशन, फ्युजन, आयसोटोप, आयसोबार हे सगळं करा. डीके लॉ वगैरे आहे. हां, लाईट इमिटिंग डायोड आणि फोटो डायोड. चला 1 मिनिटात सगळे पॉइंट वाचा. एका मिनिटात सगळे पॉइंट वाचा. ओके, वाचा. शांतपणे बघा. एल-ई-डी इट इस अ फॉरवर्ड बायस्ड पी-एन जंक्शन डायोड. एमिट्स लाईट किंवा डायरेक्ट recomposition of excess electron hole pairs. Okay. The intensity of the light directly proportional to the diode forward current म्हणूया आपण. बरं. डिस्टिंग्विश कधी आलाय पैसे? नाही आला. पण एल-ई-डी येऊ दे ना. हे लिहा पॉइंट. फोटो डायोडला हे पॉइंट तुम्ही लिहू शकता. तर सगळ्यात महत्वाचं. मी तुम्हाला थांबायला का सांगितलं माहितीये का? कारण 2024च्या पेपरमध्ये हा प्रश्न आलाय. की एल-ई-डी मधून लाईट केव्हा बाहेर पडते? केव्हा? जेव्हा रिकॉम्बिनेशन कॉम्बिनेशन ऑफ एक्सेस इलेक्ट्रॉन होल पेअर टेक प्लेस. म्हणजे एल-ई-डी फॉरवर्ड बायस्डच पाहिजे लक्षात घ्या. हे कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे. मग त्यातनं लाईट काय होणार आहे? इमिट होणार आहे. बरं बघा, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे डिस्टिंग्विश दिलेले नाही आहेत लक्षात घ्या. त्याची पी-डी-एफ आपण WhatsApp ग्रुपला शेअर केलेली आहे. तिथून तुम्ही ती घ्या. WhatsApp ग्रुप जॉइन करा. मी तुम्हाला सांगू का? छानपैकी अभ्यास झालाय. आता पहिल्यांदा स्टार्टला बोललो ते परत बोलतो, की डिस्टिंग्विश करत नाहीये आपण. अरे डेफिनिशन केले आपण. हार्मोनिकची डेफिनिशन केली, ओव्हरटोनची केली, कॅरेक्टरिस्टिक्स केल्या आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्हच्या. म्हणजे डेफिनिशन केलं, कॅरेक्टरिस्टिक्स केलं. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलव्हॅनोमीटर इंटू अॅमीटर? स्टार्टला केलं. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलव्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर? स्टार्टला केलं. पण हे करत असताना काही ठिकाणी जर काही फॉर्म्युले असतील ते पण तुम्हाला करायचे आहेत. इमिजिएटली तुम्हाला ते फॉर्म्युले करायचे आहेत. हे लक्षात घ्या. ओके. बरं आता मुद्दा आहे. अभ्यास होतोय, होतोय, होतोय आणि होतोय लक्षात घ्या. काळजी करू नका. हे सगळे प्रश्न अगोदर केलेत तुम्ही. तुम्हाला फक्त आता रिवाईज करायचे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.